संध्याकाळची वेळ होती आणि घड्याळात वाजले होते 7. तर असं वातावरण झालं होतं. वारा सुटला होता आणि आकाशात असं सोनेरी रंग, कुठं निळसर असा रंग दिसत होता. तर ही शांतता मनाला एक समाधानच देते. तुम्हालाही असं संध्याकाळच्या वेळेस अंगणात बसायला आवडतं का? खूप दिवस झाला अंगणात काही वाऱ्याला बसलेच नव्हते. आज वारं पण सुटतंय म्हणून म्हटलं बाहेरच बसावं. भात कुकरला लावला होता आणि कणिक मळून ठेवलेली. भाजीला आज शनिवारचा बाजार असतो आमचा, त्यामुळं वेदांत गेला होता बाजारला. तर म्हटलं बाजारातून काय आणतो बघूया आणि मगच भाजी बनवावी. तर तोपर्यंत इथंच बसले मी. बाजार असला की कसं हिरवगार भाजीपाला मिळतो, त्यामुळं मग आपल्याला पण कळत नाही नक्की यातलं कुठलं निवडावं, कुठली भाजी बनवावी. बाकीच्या दिवशी काय आपण कधी वांग, तर कधी दोडका, कधी शेवग्याच्या शेंगा असं. पण शनिवारचा बाजार म्हटलं की सर्व भाजीपाला बघून कळतच नाही नक्की काय बनवायचं ते. पहिली लोक काय करायची, म्हणजे आपण लहान असताना मला तर आठवते की शेंगा फोडायच्या असल्या तर बाहेर अंगणात बसायचं. भाजी निवडायची असली तर रात्रीचं जेवण सुद्धा अंगणातच जेवायचं. सगळे एकत्र, म्हणजे शेजारच्या घरातील, म्हणजे आईच्या घरी असताना सगळ्यांच्या अंगणात अशी फरशी असल्यामुळे सर्वजण बाहेरच येऊन मग कुणाची भाजी काय आहे, कोण पापड तळून आणायचं, कोण भाजून आणायचं, कोण तांदळाच्या त्या भातवड्या असायच्या त्या भाजून आणायची, शेंगा असं. म्हणजे ते पहिलं जे जेवण असायचं ते सगळ्यांच्या बरोबर छान असायचं. पण आता काय झालंय, आता लोक काय करतात, जेवण झालं की लगेच टी व्ही लावायची की टी व्ही बघत बघत जेवण करायचं. काही तर मोबाईल बघत बघत पण जेवण करायला लागलेत. कुणाचा फोन आला तर फोनवर बोलत जेवण करायचं, असंच चाललंय. पहिले कसं गप्पा, जरी जेवण झालं तरी जेवण झाल्या कोण उठून आतमध्ये जात नव्हतं. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या, त्यामुळं कळायचं पण एकमेकांना कुठं काय चाललंय काय नाही. आता कळतंय, मोबाईलवरती कळतंय, पण ते कसं पहिल्या आणि आत्ताच्याला लांब फरक आहे. तर चला आता घड्याळात तर 7:30 वाजलेत. वेदांत आलाय भाजी घेऊन. बघते आता भाजी काय बनवायची. अनुराजला खूप वडापाव आवडतो म्हणून वेदांतने एक वडापाव पण आणला होता. त्याला म्हणलं तुला अर्धा धर आणि मला अर्धा म्हणून देत होते. तर तो काय घेतच नव्हता, कारण त्याचं चाललं होतं खेळायचं. पाहिजे नको. अनुराजला तर आमच्या नुसती खेळणी असली म्हणजे बस, खायला नव्हतं. तुम्हाला राव खा. तर वेदांनी बाजारातून छोले आणलेत भिजवलेले. तर म्हणलं आता ह्याचीच भाजी बनवावी. आता शिजत घालायचं. तर भात बनवलाय कुकरमध्ये. तर म्हणलं हाच भात काढून घ्यावा आणि त्याच्यात छोले शिजत घालावे. तर हे छोले आहेत, त्याच्यातच मी हा कांदा चिरून टाकते बघा. आणि त्याच्यातच दालचिनी, नंतर हे तमालपत्र आणि हे पण फूल आहे, हे पण टाकणार आहे, आणि एक मिरी, आणि हे कुकरला लावणार आहे. तुम्ही म्हणाल कांदा ह्याच्यातच कशाला, तर आता छोले आहेत त्याबरोबर आपला कांदा पण शिजून निघतो, त्यामुळं मी त्याच्यातच टाकणार आहे आणि नंतर त्याची ग्रेव्ही बनवणार. माझ्याकडं टॅमॅटो शिल्लक नव्हता, म्हणजे वेदांच्या लक्षातच नाही टॅमॅटो आणायचा, त्यामुळं मग आता कांदा टाकून शिजवून घ्यावं म्हटलं. चहा नाही, आता चहाचं टायमिंग संपलं. नाही, आता जेवण बनवत्या. उद्या करायला येणार ना. काय घ्यायचं हे असं बघा. तुम्हाला दिसतंय का नाही काय माहित नाही दिसत. बरं असू दे, शिजल्यानंतर दाखव. करायला येणार आहे ना.
हो येणार आहे. चहा नाही की? चहा नाही. राहू दे मला कॅन्सल. असा कांदा परतून घेते बघा आता. असं अनुराग मी जेव्हा बसले तर अनुरागचं बघा काय चाललंय. काय खाणार, काय खाणार, त्याला काय म्हणतात. ही काकवी दिली बघा त्याच्या बाबाने, वसंतगडच्या बाबाने. त्याच्या सोबतच चाललंय खायचं. तर असा होता माझा आजचा व्लॉग. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद. भेटूया उद्या नवीन व्लॉगमध्ये.